बीड प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आक्रोश मोर्चा। मनोज जरांगे पैठणमधील मोर्चात सहभागी। भाजप आमदार सुरेश धस यांचाही मोर्चात सहभाग। परभणीत लक्ष्मण हाकेंना आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष खरात यांनी धारेवर धरलं। वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचं सांगत धरलं धारेवर। लक्ष्मण हाकेंचं भाषण थांबवत सुनावले खडेबोल, तर मी कुठेही वाल्मिक कराडचं समर्थन केलं नसल्याचं हाकेंचं उत्तर। मनोज जरांगेंकडून 25 जानेवारीचं उपोषण दुसऱ्या गावात घेण्यासाठी जागेचा शोध सुरू। उपोषणाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात लोक येणार असल्यानं जागेची चाचपणी। आंदोलन अंतरवाली सराटीशी संलग्न असणार असल्याची जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट। हाकेंनी सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। सांगली जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींचा बंदमध्ये सहभाग। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। संतोष देशमुखांच्या मस्साजोग गावात ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन। मस्साजोगमधील ग्रामपंचायत सदस्य गावकरी आंदोलनात सहभागी। संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी बंद पुकारला। जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींचा बंदमध्ये सहभाग। नागपूर जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा आज काम बंद। बीड घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायत बंद। बारामती तालुक्यात ग्रामपंचायती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत बंदची हाक। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन सुरू। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून आज बंद। नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत बंद। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच आणि सदस्यांनी पुकारला ग्रामपंचायत बंद। जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती आंदोलनात सहभागी। संतोष देशमुखांच्या हत्येवरून रिपाई आठवले गट आक्रमक। रिपाईकडून बीडच्या कंकालेश्वर मंदिरात साकडं। 4 दिवसात हत्येचा उलगडा न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा रिपाईचा इशारा। जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा बंदमध्ये सहभाग। बीड घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील 1165 ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद। लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ओबीसी कार्यकर्त्यांसाठी या मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। रत्नागिरीत बांगलादेशी नागरिकाला जन्माचा दाखला दिल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक निलंबित। जिल्हा परिषदेच्या सीईओ कीर्ती पुजारी यांची कारवाई। जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींमधील जन्ममृत्यू दाखल्यांची पडताळणी। मालेगावनंतर आता अमरावतीतही बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। तो कुठल्याही नियमाचं उल्लंघन न केल्याचं अंजनगाव सुर्जीमधील तहसीलदारांकडून स्पष्ट। गोंदियात स्थानिक स्वराज्य संस्थेत गैरप्रकार केल्याप्रकरणी 69 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू। चौकशी अहवालानंतरही 42 दोषी कर्मचारी कारवाईविना। दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी। सांगलीच्या मिरजमध्ये हॉस्पिटल समोर 2 दिवसांपासून कुटुंबाचं आमरण उपोषण। डॉक्टर देवकारेवर कडक कारवाई करण्याची मागणी। डॉक्टर देवकारे चालवत असलेल्या कारच्या धडकेत मजुराचा मृत्यू। नाशिकच्या मालेगावमधील उंबर्दे गावात नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन। रेशन कार्ड आणि इतर कोणतेही दाखले मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। प्रांताधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे। सोलापुरातील 23 साखर कारखान्यांना एफआरपी न दिल्यानं नोटीस। 2 महिन्यांनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपी जमा नाही। साताऱ्यातील रहिमतपूरमध्ये आमदार मनोज कोरपडे यांच्या जनता दरबारला उत्स्फूर्त प्रतिसाद। 333 तक्रारींपैकी 250 तक्रारींचं निरसन करण्यात यश। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वनमंत्री आज पहिल्यांदाच चंद्रपुरात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यशाळेला गणेश नाईक यांची हजेरी। ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या गुंठेवारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांच्याकडून जय हिंद सेनेची स्थापना। राज्यभरातील 26 जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधींची निवड जाहीर। रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीतानं केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। अहिल्यानगरमधील एका गोशाळेतील भूमिपूजन कार्यक्रमातील घटना। काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत असल्याचं मत व्यक्त केलं होतं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 5 वर्षांपूर्वी चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं होतं। मात्र मागील 7 ते 8 महिन्यापासून विमानतळावरील सुविधांचा बोजवारा उडालाय। माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप। कोल्हापूरमध्ये इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तयारीला लागा। शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात नीलम गोऱ्हेंकडून तयारीला लागण्याचे आदेश। शिर्डी साईबाबा संस्थानकडून अद्ययावत दर्शन रांगेची उभारणी। तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर साईबाबा संस्थानकडून गर्दीच्या पार्श्वभूमीवर 110 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत दर्शन रांगेची उभारणी। वातानुकूलित 12 मोठे हॉल, फायर सेफ्टी, इमर्जन्सी एक्झिट, वृद्ध आणि अपंगांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध।
बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 6 गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर. प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीचा रंग बदलला. अनेक गावांमध्ये साथीच्या रोगाचा शिरकाव. कोल्हापूरच्या इचलकरंजीत दारात कचरा टाकण्यावरून 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी. 8 जणांवर गुन्हा दाखल. दोघांना न्यायालयीन कोठडी. गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष. 8 पैकी 6 पंचायत समितींवर भाजपचं वर्चस्व. जिल्हा प्रशासनाकडून 10 जानेवारीला सोडत काढली जाणार. 4 महिन्यांपासून अजित पवार गटाचं सोलापूर जिल्हाध्यक्षपद रिक्त. उमेश पाटील शरद पवार गटात गेल्यानं जिल्हाध्यक्ष मिळेना. उदय मानेंचं जिल्हाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत. कोल्हापूरच्या गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. विमानतळ विस्तारीकरणात भूसंपादन करूनही मोबदला न मिळाल्यानं संतप्त ग्रामस्थाचं कृत्य. राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आणि मंगळवेढा स्टँडवर चार्जिंग स्टेशनचं 90% काम पूर्ण. 2 दिवसांआधी चार्जिंग स्टेशनची चाचणी. नांदेड शहरालगत असलेल्या वाडी ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता. महानगरपालिकेचे 4 कोटी तर महावितरणचे 57 लाख थकीत. सांगलीच्या मिरजमधील आरग जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत आठवडी बाजाराचं आयोजन. आठवडी बाजारात विद्यार्थ्यांकडून हजारोंची उलाढाल. खरेदीसाठी पालकांची गर्दी. अहिल्यानगर शहरात 29 जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. 36 जिल्हे आणि 4 महापालिका असे 42 संघ सहभागी होणार. अर्ध्या नागपूर शहरात उद्या पाणी पुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा सकाळी 10 ते शनिवारी 4 वाजेपर्यंत होणार नाही. राजमाता जिजाऊ जयंती निमित्तानं कोल्हापुरात 11 एकर जागेत रांगोळी साकारली जाणार. 17 तारखेला 350 महिला आणि अनेक विद्यार्थिनी मिळून विश्वविक्रम करणार. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेचा गरुड वाहनावरून छबिना. शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या टीमसह घाईगडबडीत पाहणी केली. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील काम जिल्हाधिकाऱ्यांनी घाईगडबडीत करू नये. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील 1,35,000 विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित. स्काउट आणि गाईड गणवेशाचं काम संथ गतीनं. नाशिकच्या मालेगावात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास विरोध. विविध सामाजिक संघटनांचा या स्मार्ट मीटरला विरोध.